आम्ही दोघी जावा ना मिळून कामं करतो. म्हणजे हे काम तू करायचं आणि हे काम मी करणार. म्हणजे एकाच कामाला त्या आम्ही दोघी पण झगडत नाही बसत किंवा कपडे धुवायला लागल्यावर मी धुवत बसणार किंवा तू वाळवत घालत बस किंवा मी भांडे घासताना मी भांडे घासेन तू धुवत बस. तर असं नाही. त्याने काय होतं नक्की कामाचा म्हणजे दोघींना पण व्यवस्थित कामाचा अंदाज लागत नाही. दोघीही थकल्या जातात. त्याच्यामुळं मी काय करायचे माहिती आहे का, आम्ही एकत्र असताना की मी कपडे धुते, तू स्वयंपाक कर किंवा मी स्वयंपाक करते, बाकीची कामं तू कर. म्हणजे जसं काय जास्त काही नसायची. भांडी फरशी वगैरे पुसणं आणि कपडे तर काय आपले धुवून टाकत होतो आम्ही. म्हणजे तुझ्या नवऱ्याचे आणि तुझ्या मुलांची तू कपडे धुव, माझे मी कपडे धुणार आणि अलग अलग बाथरूम असल्यामुळं ना आम्ही व्यवस्थित कामं करत होतो. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, भांडण तंटे असले काय होत नव्हतं आणि दोघी पण जास्त दमून जात नव्हतो आम्ही. त्याच्यामुळे काय व्हायचं, एकत्र कुटुंब पद्धती पण व्यवस्थित राहते आणि भांडण तंटे काय होत नाही. आपण काय आपल्या बहिणीसोबत भांडण करतो का? आणि भांड्याला जर का घर म्हटलं ना, भांड्याला भांडं हे त्याला लागतंच म्हणा. कोणतंच घर असं सापडणार नाही की त्या घरामध्ये ना स्त्रियांचे किंवा कोणाचे भांडण झालेले नाहीत. थोडंफार तर असतंच, पण ते सांभाळून जर घेतलं ना मोठ्या माणसाने किंवा छोट्यानी. मोठे जर का रागिष्ट असेल तर छोट्यानीच घ्यायचं समजून आणि छोट्या रागिष्ट असेल तर मोठ्याने घ्यायचं समजून. म्हणजे कोणीतरी पडती बाजू घ्यायची असते आणि हे खरंच आहे. संसार म्हटलं की अशा गोष्टी होणारच आणि ते होतच राहतात. त्याच्यामुळं कसं आपण त्या पद्धतीने कसं राहायला पाहिजे, कसं नाही ते आपल्याला समजायला पाहिजे. आणि जर का नाहीच पटलं तर वेगळं झालेलं कधीही चांगलं. आणि बाहेरच्या लोकांच्या ना नादी लागायचं नाही. बाहेरच्या जर लोकांमध्ये आपण नादी लागलो ना, म्हणजे बाहेरचे लोक ना घर संसारात मोडायलाच बसलेले असतात. त्याच्यामुळे असल्या लोकांच्या नादी लागायचं नाही किंवा त्यांना आपल्या घरामध्ये एंट्री करू द्यायचं नाही. आलं तर तेवढं पुरतं चहा पाणी कर आणि निघा, असा रूल ठेवायचा आपल्या घरामध्ये. म्हणजे ज्याला जास्त अनुभव असतात ना तर ते लोक नाही का, म्हणजे आता मला तर भरपूर ह्या गोष्टीचा अनुभव झालेला आहे. कोण कसं म्हणजे किती जरी जवळच असलं ना तर तो हळूच काड्या करतो. म्हणजे हळूच काहीतरी चाड्या लावतो आणि लांब होतो, दूर होतं. मी काही केलेलंच नाही त्याप्रमाणे वागतो. त्याच्यामुळे अशा लोकांपासून आपण लांबच राहायचं, मला तर एवढंच वाटतं. मग त्याने काय होतं, घर आणि माणसं पण व्यवस्थित राहतात. कोणाला काही लागत नाही आणि आपल्या घरल्या लोकांना पण आपण तसं त्याप्रमाणे राहतो. लेकरांवर पण परिणाम वाईट होत नाहीत. तुमचे पण काय असे अनुभव असतील ना तर नक्कीच मला सांगा. मी ते व्हिडिओमार्फत ना नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे माणूस अनुभवाने शिकतो ना, हे खरं आहे बरं का. आणि तुमचे पण अनुभव म्हणजे तुम्ही पाहिले असेल किंवा तुमच्या आयुष्यातले अनुभव मला सांगा. मी ते व्हिडिओच्या माध्यमातून ना मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि प्रत्येकाने म्हणजे कोणाचं घरामध्ये काय विवाद चालले असेल आपल्याला कळलं तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करू तर नकाच, पण जोडण्याचा प्रयत्न करा, तोडण्याचा करू नका. आणि चला टाटा बाय बाय. म्हणजे माणसाच्या लक्षात राहतं आयुष्यभर हे. आणि चला सबस्क्राईब केलं तर चांगलंच आहे, शेअर पण करा आणि कमेंट पण करा. चला टाटा बाय बाय.